नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगा, म्हणजेच महाराष्ट्रातील काही इन्फॉर्मेशन आणि इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट। तर मित्रांनो, चला वेळ न घालवता सुरुवात करूयात। तर मित्रांनो बघा, हा आपल्याला समोर दिलेला आहे महाराष्ट्राचा नकाशा। ओके, तिथे बघा सगळे जिल्ह्यांची नावं तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिलेली आहेत। तर मित्रांनो, चला आपण सुरुवात करूया सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगा पाहायला। मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो। अशी लाईन आहे। ओके, ही जी पहिली डोंगररांग आहे ती कुठली आहे? सातपुडा पर्वतरांग। कुठली आहे? सातपुडा पर्वतरांग। सातपुडा पर्वतरांग। आणि मित्रांनो, हिच्या वरती आणि खाली कुठल्या नद्या येतात? तर येतात कुठल्या? नर्मदा नदी आणि तापी नदी। ओके, इथे येणार नर्मदा नदी आणि इथे तापी नदी। तर मित्रांनो, आता दुसरी डोंगररांग आहे सातमाळा अजिंठा डोंगररांग। ओके, सातमाळा अजिंठा डोंगररांग। तर मित्रांनो, ही इथे येते। तर आपण पाहिलं होतं इथे तापी नदी आहे आणि त्याच्या खाली येते गोदावरी नदी। ओके, गोदावरी नदी। गोदावरी नदी मित्रांनो, गोदावरी नदीला महाराष्ट्राची गंगा सुद्धा म्हणतात। आता तिसरी डोंगररांग बघूया मित्रांनो, हरिश्चंद्र बाळाघाट डोंगररांग। ओके, हरिश्चंद्र आणि बाळाघाट डोंगररांग। तर इथे आपण हरिश्चंद्र आणि बाळाघाट डोंगररांगच्या वरती काय बघितलं होतं? गोदावरी नदी। ओके, इथे गोदावरी नदी आहे। तर हरिश्चंद्र आणि बाळाघाट ह्या डोंगररांगेच्या नंतर कुठली आहे? भीमा नदी। ओके, इथे भीमा नदी आहे। चला मित्रांनो, पुढे जाऊया। आता ही चौथी डोंगररांग आहे ती शंभू महादेव डोंगररांग आहे। कुठली? तर शंभू महादेव डोंगररांग, ती इथे आहे शंभू महादेव। तर ही डोंगररांग कुठल्या नद्यांच्या मध्ये आहे? तर वरती भीमा नदी आहे याच्या इथे आणि खाली आहे कृष्णा नदी। तर मित्रांनो, आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळालं? तर सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगा आणि त्यांच्या आजूबाजूच्या नद्या। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।